कशा पद्धतीने आज तुम्ही देवीची आरती केली, देवीचं दर्शन घेतलं, काय इच्छा आहे म्हणा? आज माझे नव्या मुंबईमधल्या सर्व प्रकल्पग्रस्त माझे जे सहकारी आहेत आणि जे समाजसेवेचं काम करतात, राजकीय काम करतात, अशी आम्ही एक 50 मंडळी या ठिकाणी आज एकविरा देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहोत। आणि सर्वप्रथम मी आभार मानेन इथल्या ज्या सरपंच आहेत सन्माननीय पडवळताई, त्यांनी आणि त्यांचे सर्व सहकारी, मग बोरकर साहेब असतील, सन्माननीय पडवळ असतील, या सगळ्या लोकांनी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची या ठिकाणी खूप चांगली व्यवस्था केली, आमचा मान सन्मान प्रत्येकाचा केला, त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो। आज येण्याचं एक विशेष प्रयोजन आहे की प्रकल्पग्रस्तांच्या जीवावर नवी मुंबई उभी राहिलेली आहे। प्रकल्पग्रस्तांनी सगळी जागा त्यांची कवडीमोल किमतीने शासनाला सिडकोला दिली आणि त्यामुळं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर नवी मुंबई त्या ठिकाणी उभं राहत आहे। एअरपोर्ट येत आहे, अटल सेतू आलेला आहे, वॉटर ट्रॅफिक आहे, अनेक गोष्टी घडल्या। पण आमच्या या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या वेदना आहेत, ज्या अडचणी आहेत, ज्या मागण्या आहेत, त्या 50 वर्ष त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। दुर्दैवाने त्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी या लोकांचे प्रश्न तितके सिरियसली घेतले नाहीत, किंबहुना त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। परंतु एकनाथराव शिंदे हे नगरविकास मंत्री झाल्यानंतर आम्ही सगळे प्रकल्पग्रस्त, आम्ही काम करणारी मंडळी शिवसेनेमध्ये सातत्याने त्याचा पाठपुरावा करून 2022ला एक GR आहे तिथं घरं रेग्युलराईज करण्याचा काढून घेतला। मात्र गावकऱ्यांच्या त्याच्या बाबतीमध्ये काही रिझर्वेशन होती, काही तक्रारी होत्या, काही विनंत्या होत्या। त्या सगळ्यांवर 4 दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये शिंदे साहेबांच्या आदेशावरून एक बैठक झाली। आम्ही त्या बैठकीमध्ये आग्रहाने सांगितलं की गावकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा शासन निर्णय काढू नये। त्याच्यामध्ये मग खूप चर्चा झाल्यानंतर खासदार साहेब आमचे नरेशजी मस्के त्या ठिकाणी होते। आता सगळ्या मागण्या शासनाने तत्वतः मंजूर केलेल्या आहेत, त्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांची मान्यता मिळायची आहे। मला असं वाटतं येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये ती मान्यता घेतल्यानंतर आमची जी मागणी प्रकल्पग्रस्तांची, जी आम्ही लावून धरलेली आहे आणि जी इतर लोकप्रतिनिधींनी ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं, आता अनेक लोकप्रतिनिधी त्याचं श्रेय घ्यायला पुढे येतील, परंतु सगळ्यांना माहिती की आमचे सगळे सहकारी त्याच्या मागे काम करत होते। या GR मध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की जे कमर्शियल एरिया आहे तो सुद्धा रेग्युलराईज करावा, घराच्या भोवती 500 चौरस मीटरचा एरिया रेग्युलराईज करावा। आम्हाला जो वाढीव FSI मिळणार आहे तो FSI TDRच्या स्वरूपामध्ये आम्हाला देऊन तो विकण्याची आम्हाला परवानगी द्यावी। अशा अनेक मागण्या ज्या ग्रामस्थांनी केलेल्या होत्या त्या सगळ्या मागण्या आम्ही त्याच्यामध्ये केलेल्या आहेत। 2 दिवसापूर्वी मी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। वारसा संबंधी सुद्धा काही जाचकाठी पूर्वीच्या CR मध्ये होत्या, त्या मुख्यमंत्र्यांनी जाचकाठी सगळ्या काढून टाकलेल्या आहेत। माझ्या काही प्रकल्पग्रस्त बांधवांनी 2 घरं त्यांच्याकडे आहेत। पूर्वी एकच घर आम्ही मंजूर करू असं ते म्हणत होते। आम्ही सांगितलं 2 घरं असतील तर दोन्ही घरं तुम्हाला रेग्युलराईज करावी लागतील, त्यालाही तत्वतः त्यांनी मान्यता दिली। म्हणजे ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी तत्वतः मीटिंगमध्ये मान्य केल्यात। मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली की आमच्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करा आणि ते व्हावं। मुख्यमंत्र्यांनी याला मान्यता द्यावी, शासनाने मान्यता द्यावी आणि माझ्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, हे साकडं घेऊन आम्ही मातेच्या चरणी आलेलो आहे। खूप मनोभावे आरती झाली, दर्शन झाली आणि मला एक मनोमन खात्री येणाऱ्या काही दिवसामध्ये आमच्या मागण्या मातेच्या आशीर्वादाने आणि शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित पार पडतील। काय सांगणार सर, तुमच्या ज्या भागामध्ये आहे तुम्ही इच्छुक आहे म्हणून मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातो? हा राजकारणाचा विषय नाही आहे, राजकारणाचा विषय जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु हा प्रश्न आम्ही 10 वर्ष लावून धरला आहे। हे लोक तर 40 वर्ष त्याच्यासाठी बांधत आहे आणि आमच्या दृष्टीनं प्रकल्पग्रस्तांचं हे दैवत आहे म्हणून दैवताच्या चरणी आम्ही आलेलो आहे। राजकारणाचा इथे विषय नाही आहे। काय साकडं घातलंय देवीला? एवढं साकडं घातलं की आमच्या सगळ्या मागण्या जशा मागितल्या तशा मान्य व्हाव्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।